नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी संदीप तुमचं माझ्या मराठी सिरियल मंत्र या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या 23 सप्टेंबर 2024च्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेत प्रियाने प्रतिमाच्या गोळ्या बदलल्या आणि त्यामुळे तिच्यासोबत काय घडले हे आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी मागच्या भागामध्ये काय झालं याचा छोटासा रिकॅप तुम्हाला मी सांगतो. तर मागच्या भागात आपण बघितलं होतं की रविराज आणि सायली प्रतिमेला घेऊन घरी येतात. प्रिया सातत्याने तिला प्रश्न विचारते की तुला मी आठवते का, तुझी मी मुलगी तन्वी आहे, तुला मी आठवते का. या प्रश्नाने वैतागून प्रतिमा तिथून निघून जायला लागते. तरीही प्रिया तिचा पिछा सोडत नाही आणि मग शेवटी प्रतिमा चक्करून खाली पडते. मग सगळे तिच्या तोंडात पाणी भरून तिला उठवतात. इकडे अर्जुनचा जो प्लॅन असतो प्रियाच्या पायावरची जन्मखून बघण्याचा, तोही सायलीचा फॉल आल्याने फ्लॉप होतो. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. पण आजचा भाग सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आजच्या भागात काय घडते. रविराज डॉक्टर श्रद्धाला म्हणतो, डॉक्टर श्रद्धा थँक्यू, तुझ्यामुळे हे सगळं घडलं. डॉक्टर श्रद्धा म्हणतात, माझ्यामुळे काही नाही घडलं, हे सगळं घडलं सायलीमुळे, तर तिचे आभार माना. मग सायली म्हणते, नाही नाही, माझे आभार नाही, तुमची योग्य उपचार आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे हे सगळं शक्य झालं. तेवढ्यात प्रताप डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर पण प्रतिमा सगळं आठवेल ना. पण डॉक्टर म्हणतात, अहो आता जर तिची वाचा आली, आपण तिला थोडा वेळ देऊया, मला पूर्णपणे खात्री आहे की तिची स्मृती वापस येईल. मग प्रिया म्हणते, पण डॉक्टर माझी आई सायलीकडे बघून तन्वी असं का म्हणाली. मग डॉक्टर म्हणतात, कदाचित त्यांना तो ॲक्सिडेंटचा प्रसंग आठवला असेल, हाच तर आपला हेतू होता. मग सगळेजण गणपती बाप्पाचे आभार मानतात. आणि पुढच्या सीनमध्ये अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये सायली अर्जुनला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते, पण तो तिच्याकडे लक्ष देत नसतो. मग ती वैतागून विचारते, अहो काय झालं, मी तुम्हाला किती वेळचं बोलते, तुमचं लक्ष का नाही माझ्याकडे. तो तिच्यावर चिडतो, तुम्ही एवढा मोठा पाऊल उचलण्याच्या अगोदर मला साधं फोन करणं पण उचित नाही समजलं. मला एक फोन तर करायचा, मीच आलो असतो होता तुमच्याकडे. मग सायली म्हणते, अहो मी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही तो फोन कट केला आणि नंतर मी जेव्हा ट्राय केला तुमचा फोन स्विच ऑफ यायला लागला. तो म्हणतो, तरीही तुम्ही मला फोन करायलाच हवं होतं, मी तरी पण आलो असतो. मग तो म्हणतो, तुम्ही का गेलात, तुम्हाला काय झालं असतं तर मी. मग ती म्हणते, काय. तो म्हणतो, मी मधुबाला काय उत्तर दिलं असतं. मग ते म्हणते, अहो प्रिया कॉलेजमध्ये बिझी होती म्हणून मला जावं लागलं. हे ऐकताच तो स्वतःचे कान पकडतो आणि म्हणतो, प्रिया कुठेही बिझी नव्हती, ती माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत होती. आणि तो तिला सांगायला लागतो, पण तिचं लक्ष नसतं म्हणून तो तिला हटकतो. तर ती म्हणते, गाडीमध्ये प्रतिमात्याने माझ्याकडे बघून तन्वी असा आवाज दिला. तिच्या तोंडातला पहिला तन्वी हा शब्द ऐकायला प्रिया तिथे नव्हती. किती लकी ठरली असते ती. असं म्हणतात ना, आई आणि मुलीची नाळ जोडली असते, ते काही अगदी खोटं नाही आहे. हे ऐकून अर्जुनचा इमोशन होतो. इकडे मध्यरात्री प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि तिची ओरिजिनल गोळ्याची बाटली घेऊन तिथे डुप्लिकेट गोळ्यांची बाटली ठेवते आणि प्रतिमाला पाहून म्हणते, आई तू ह्या गोळ्या घ्यायच्या आता, ह्या फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, तुझी मेमरी कधीही वापस येणार नाही. आणि हसून ते निघून जाते. इकडे महिपतच्या घरी नागराज महिपतला म्हणतो, अरे महिपत, तुझा तोच प्लॅन चांगला होता वहिनं ठार मारण्याचा, आपण तो प्लॅन सक्सेस केला पाहिजे होता. पण हे ऐकून साक्षी म्हणते, अहो काय वेळ लागलं का तुम्हाला, तिला जरी काही आठवलं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम. मग महिपत म्हणतो, प्रॉब्लेम आहे, कारण मीच तिच्या चेहऱ्यावर वार केले होते आणि हे जर तिला आठवलं तर आपला सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. मग प्रिया म्हणते, सध्या तिला बोलता येतं आहे पण तिला काही आठवत नाही, पण तिला आठवलं तर आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. मग हे सगळं चालू असताना साक्षी प्रियाला म्हणते, हे सगळं चालू असताना तू कुठे होतीस. ती म्हणते, मी अर्जुनसोबत होती. हे ऐकताच नागराज चिडतो, सगळे चिडतात. मग साक्षी तिला म्हणते, मूर्ख, तुझ्या एका चुकीमुळे आपण चौघे पण फसार जाऊ. इकडे किचनमध्ये सायली आणि प्रतिमा देवासाठी प्रसाद तयार करत असतात. हे पाहून सगळे खुश होतात. त्यावेळेस प्रिया तिथे येते आणि सायली म्हणते, हे काय सायली, तू पुन्हा माझ्या यायला कामाला लावले. हे ऐकून प्रतिमा काहीतरी खुर्णी सांगायला लागते. हे बघून प्रताप कल्पना म्हणतो, अगं प्रतिमा तर बोलू शकते ना, मग ते खुर्णे काय सांगते. मग कल्पना तिला विचारते की प्रतिमा, तू ह्या प्रसंगात काय काय टाकलं आहे. ती बोलायचा प्रयत्न करते पण तिचा आवाज काही निघत नाही. हे बघून सगळे घरातले चिंतित होतात आणि इथे आजचा भाग संपतो आहे. तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या भागात काय झालं हे तुम्हाला बघायचं असणारच आहे.
त्याकरता व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन पण प्रेस करा. चला भेटूया पुढच्या भागामध्ये.